काही निवडणुका आल्या की काही ना काहीतरी उकरून काढायचं काम. समाजानं सावध होणं गरजेचं आहे. समाजानं सावध राहणं गरजेचं आहे. विशेष करून मराठ्यांच्या पोरांनाही सावध राहणं गरजेचं आहे. हे सगळे कावे आहेत. ते सगळे कावे कबर कुठं आहे त्याची? संभाजीनगर. दंगले होत्यात नागपूरला. उकडून फेका मानतात तुम्ही. सरकार वर तुमचं, खाली तुमचं. 2022-23 ला 260 लाख रुपये तुम्ही देताय. सॉरी, 2,60,000 तुम्ही देताय. कबर काढा तुम्हीच म्हणता. त्याला तिथंच गाडलं रे. आमच्या राजांना ज्यांनी ज्यांनी दुःख दिलं त्याला इथं संताजी धनाजींना सुद्धा गाडलं. तिथं सुट्टी नाही चुकल्या. आणि इथल्या मुस्लिमांना प्रेम असायची काय गरज नाही त्याची. ठीक आहे, त्यांच्या दैवताबद्दल पैगंबर साहेब आहेत ते ठीक आहे, त्यांनाही प्रेम असण्याचं काय गरज नाही. पण ही पुरस्कृतच आहे 100%. ही दंगल पुरस्कृत आहे सरकारच्या म्हणण्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या. त्यांना असल्याच्यात लय खंड. निवडून यायच्या टायमाला हे असले चाळे ते करणार म्हणजे करणार. आता यांना हे नाही दिसले ते छत्रपती शिवरायांचा प्रत्यक्ष अपमान करून गेलेले. हे तर डोळे देखताय. तिथं कुठं मरता का तुम्ही? तिथं नाही जमत का तुम्हाला? ते कोण काय ते नागपूरचा पळून द्यायला पळून लावला कोरटकर. परत तो सोलापूरचा एक हे. तुम्हाला हे नाही का मध्ये टाकताय? हे नाही का अपमान? जिजाऊंचा अपमान केलेले किती येतं सोशल मीडियावरती? हे नाही का दिसत तुम्हाला? तिथं हिंदुत्व जळतं का तुमचं? अरे आम्ही आहेत ना, चुकल्यावर आम्ही आहेत ना. आधी मान आम्ही देतो. तुम्ही हे चुकीचं निवडणुका तोंडावर ठेवून त्या गोष्टी करणं काहीच उपयोगाचं नाही. आता रक्षणच हे करते तिथं. आता तुम्हीच दाखवलं, मी कालच तुमच्याकडे बघितलंय. सगळे पोलीस आहे तिथं. काढा तुम्हीच म्हणता. सरकार तुमचं, पोलीस तुमचे, पैसे तुमचे. काय एडपट जाऊन समजत का आम्हाला? बरं, त्या पहिल्यांदा ते बी ऐकलं मी. तुम्हाला जे विचारायचं ना ते लगेच सांगतो मी. ते केलेले म्हणते त्या सरकारने कोणच्या पहिल्या काँग्रेसाने बेसरामाने त्यांनी केले. अरे ते मूर्ख होते, मग आता तुम्ही चुकून दुरुस्त करा ना. ते मूर्ख आहेत आणि तुम्ही कोण आहेत? मग तुम्ही मूर्खच. खबर हटवली पाहिजे असं खबर हटवली पाहिजे. अरे सरकारच तुमचं आहे. खबर हटवली पाहिजे. मी म्हणतो सरकारच तुमचं आहे. आपलं मत काय? अरे महामताला काय किंमत आहे? काय हटवली पाहिजे असं वाटतं? अरे महामताला किंमतच काय? हटव म्हणणारे सरकारमध्ये साधा प्रश्न आहे. मनात आणलं तर होऊ शकतो. गोर गरिबांना अडचणीत आणायचं, बस. काय करायचं नाही यांना दुसरं. आणि निवडणुका मारून न्यायचं. आता राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, संतोष देशमुखांचा प्रश्न आहे, अनेक बलात्कारांचे प्रश्न आहेत. हे सगळे हटवण्यासाठी, लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी तर हा प्लॅन आहे. सरकार काय करीन ना दादा. मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न लिखी दिलंय. गॅजेटियर लागू करतो, नाही लावले. हैदराबादच्या गॅजेटियर पासून सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटियर पासून नाही लागू. एकही केस आतापर्यंत 2.25 वर्षात मागे घेतली गेली नाही. घेतो म्हणलेलं खोट्या केसेस लाखो मराठा आंदोलकावर केल्या. असं ज्याच्या सुद्धा होणार. म्हणून सावध राहा म्हणतो लोकांना. ज्या दिवशी ते चुकतील ना त्या दिवशी बघू ना. ज्या दिवशी चुकतील ना त्यावेळेस बघू ना. कारण त्यांना जर कुठं प्रेम आहे आणि नसावं, मुस्लिमांनाही आव्हान करतो, तुम्हालाही प्रेम त्याच्याबद्दल नसावं. तुमच्या देवाबद्दल कोण आहे त्याच्याबद्दल ठीक आहे, तुम्हाला असण्याचं काय कारण नाही. आणि त्याच्यात दंगली जर कोणी चुकला असेल ना, टाका ना मध्ये. त्यात दुमत नाही. पण सरकारने पुरस्कृत दंगली घडून करून आणून राजकारण करून